तापमान हे सातत्याने कमी होताना दिसतं आहे आणि आपण जर बघितलं तर धुळे शहरातील पांढरा नदी किनारी असलेल्या या ट्रॅकवर या ठिकाणी म्युझिक योगा आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक नागरिक हे म्युझिक योगाचा आनंद घेत आहेत। गेल्या काही दिवसापासून धुळे शहरामध्ये हे तापमान सतत घटत आहे आणि घटत असलेल्या तापमानाचा परिणाम हा जनजीवनावर झालेला आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे अनेक जवळपास 50 ते 60 नागरिक हे दररोज येत असतात आणि या थंडीचा आनंद लुटत असतात। त्यामुळे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नागरिक हे म्युझिक योगाचा हा फायदा घेताना आपल्याला दिसत आहे। गेल्या काही दिवसापासून धुळे शहराचं तापमान कमी झालेलं त्याचा परिणाम जनजीवनावर झालेला आहे। शाळेची वेळ ही वाढवावी अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी नागरिकांनी आणि पालकांनी केलेलं आहे। मात्र प्रशासन त्याची दखल घेतलेली नाही। मात्र आपण जर पांढरा नदी किनारी जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी व्यायामासाठी येत असतात आणि व्यायाम करून आपल्या शरीराची ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नागरिक करत असतात। आणि ही जी काही थंडी आहे ही थंडी आरोग्यासाठी चांगली असल्याने या थंडीचा फायदा घ्यावा असं देखील अनेक नागरिकांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून वाढलेल्या तापमानामुळे या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने या थंडीमध्ये नागरिकांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असं देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मात्र वाढलेल्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून याचा परिणाम या ठिकाणी जे काही रब्बी पिकं आहेत यांचं यावर देखील होणार आहे। कारण मोठ्या प्रमाणात थंडी वाढलेली त्याचा परिणाम देखील या ठिकाणी होणार असल्याने या ठिकाणी कृषी खात्याने देखील त्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।